नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हाफिज मोहम्मद मुस्तकीम साहेब हुसैनी व वरिष्ठ व गुरुवर्ग व सर्व नागरिक आणि माझे सहपाठी मित्रांनो, पैदा किया इंसान को दर्जदिल के वास्ते, पैदा किया इंसान को दर्जदिल के वास्ते, वरना करण्याची परिस्थिती इतात के वास्ते। मित्रांनो, जगाचं पोषण केल्याने मानवाला धर्तीवर बदल मिळणे की आम्ही मानवाला आपुलकी, सद्भाव, बंधुभाव आणि सुखदुःखाचा शांत तरीका निर्माण केला आहे। आज जीवनाच्या प्रत्येक भागाचं मार्गदर्शन आहे। कुराण निर्माता कोणत्याच बाबतीत बिघडवणे नाही। शिक्षणाच्या बाबतीत कुराण म्हणते इक्रा व रब्बुकल अक्रम अल्लाजी अल्लामा बिल कलम। याचा सारांश असा आहे की वायू आणि सागर आहे ज्याने लेखीच्या साह्याने शिक्षण दिले आहे। यावरून स्पष्ट होते की कुराण मार्फत सर्व प्रकारचे शिक्षण प्रवेश आणि मानवतेला आहे। या संदर्भात पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात की प्रत्येक प्रौढ व्यक्ती मानव स्त्री असो की पुरुष सर्वांना शिक्षण घेण्याचे अत्यंत गरजेचे आहे। शिक्षणाच्या बाबतीत कुराण म्हणते वल जारी बिल फुरकान वल जारी बिल जुनूबी वल साहिबी बिल जंबी। थोडक्यात याचा अर्थ असा आहे की तुमच्या शेजार ओळखीचा असो की अनोळखीचा, पुढचा असो की दूरचा, सगळ्यांचे तुमच्यासोबत आहे। लिल जारी बिल हक्कुन या वाक्यात पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुन्हा जोडतात आणि म्हणतात की शेजाऱ्यांचा देखील हक्क आहे। इरहमू मन फिल अर्दी यरहमुकुम मन फिस समा, की तुम्ही जमिनीवर दया करा, परमेश्वर तुमच्यावर दया करेल। तसेच अल्लामा इक्बाल म्हणतात की करो मेहरबानी अहले जमीन पर, करो मेहरबानी अहले जमीन पर, खुदा मेहरबान होगा उन पर आसमानी पर। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा गंभीर मुद्दा जन्मदिनाच्या माता पित्याचा आहे। कुराण मध्ये 15व्या पाराचे 3रा रुकू आणि 23री आयत आहे, ज्याच्यात असं आहे की तुम्ही कोणाची पूजा करू नको, फक्त आपले माय बापाच्या सल्लाने वाग। जर त्याच्यापैकी 2 किंवा 1 आजारी पडला तर तू त्यांना अशुभ नको कर आणि त्यांच्याशी रागाने बोलू नको, त्याच्यासाठी दुआ कर, तुझा परमेश्वर फार द्यावा नाही। माझ्या वडिलांनी याचा जर विचार केला तर आमच्या डोळ्यातून असं काम तुझ्याशिवाय राहणार नाही। ज्या मातेने आमच्यासाठी दूध झोपले, कोरड्या जागी झोपून आम्हाला ओढल्या जागी झोपले आहे, याचा घास करून आम्हाला भरलेले आहे, त्याच्यासाठी मी बोलू इच्छितो फूल खिलाए प्यार से जिन्होंने तुम्हारे राहों पर, फूल खिलाए प्यार से जिन्होंने तुम्हारे राहों पर, ऐसे चाहत करने वालों के राहों में कभी कांटे बनना नहीं। माशाअल्लाह माशाअल्लाह। मित्रांनो, खरे पाहिजे तर या प्रत्येक ज्ञानी याला प्रत्येक धार्मिक व मार्गाचे अवलंब करण्याची मागणी कधी तर नाही। म्हणूनच या ज्ञानियांना ग्रंथाची खोटे बोलणे पडत नाही। ज्यांना या ग्रंथाची खोटे बोलण्याची दाद देणे घेण्याची देण्याची आणण्याची इतरांची परवानगी घ्यावी। शेवटी मी एक शेर बोलून माझे 2 शब्द संपवितो। जमाना आज भी